एकाच वॉर्डातल्या मतदार फोडत असताना 3-3 प्रभागामध्ये टाकले गेले आहेत किंवा एका मतदार दुसऱ्या वॉर्डातल्या पण टाकले गेले आहेत. म्हणजे 1,500, 2,000, 2,500 असे दुबार नावं तर आहेतच आहेत, 95,000 पेक्षा जास्त. त्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि 7 दिवसाचा अवधी देत असताना त्यांनी हार्ड कॉपी दिलेल्या आहेत. हार्ड कॉपी देत असताना खरं पाहता एक विक्री करण्याचं आणि पैसे गोळा करण्याचं काम महापालिकेने केलेलं दिसतंय. घ्यावे ते लिंक म्हणून नाव शोधावं, त्या लिंकच्या अनुषंगाने समजा नाव शोधायचं झालं तर योगेश भोल हे नाव दिसू शकतं. योगेश भोलचं नाव पिंपरीमध्ये दिसेल, त्याचा काहीतरी क्रमांक दिसेल, परंतु तो क्रमांक आणि पिंपरी मधलं नाव तो संत तुकाराम नगरच्या 20 प्रभागामध्ये कसा येणार, त्याचा सिरियल नंबर कसा असणार आहे हे आयुक्तांनीच आम्हाला शोधून दाखवावं. टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स असताना अशा पद्धतीचं गलिच्छ काम महापालिका करते हे दुर्दैव आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदार यादी विभाजनातील गंभीर गोंधळ उघडकीस आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाकडे तातडीनं दुरुस्तीसाठी मागणी केली आहे. हजारो मतदारांचा चुकीचा प्रभागात समावेश, दुबार नावे, स्थळ पाहणीचा अभाव तसेच ऑनलाईन शोध सुविधेचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पक्षाने आयोगाला पारदर्शक व निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. चुकीचे विभाजन दूर करून मतदारांना योग्य प्रभागात नावे शोधता येण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जे निर्देश, जे आदेश महापालिकेला दिलेले होते ते निर्देश आणि आदेश सर्व ढाब्यावर बसून त्यांनी चुकीच्या पद्धतीने सर्व मतदार फोडणीचा मतदार याद्या ज्या आहेत त्या विभाजन करण्याचं काम अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांनी नेमलेले BLO आणि त्याच्या हाताखालचा सगळा स्टाफ या लोकांनी प्रत्यक्षात जाऊन तिथं काम न करता त्यांनी काही एजंटद्वारे अशा प्रकारचे काम केलेले दिसत आहेत. कारण त्याप्रमाणे जर त्यांनी काम केलं असतं तर इतक्या घोर चूक झाल्या नसत्या. बॉर्डरवर फक्त एखाद नाव इकडं तिकडं 2, 5, 10 नावं, 15 नावं असतील तर समजू शकलो असतो, परंतु 2-2 हजार, 2,500 हजार मतदार या प्रभागातले त्या प्रभागात, त्या प्रभागातले त्या प्रभागात अशी पद्धत आहे. साधारणतः सर्वच म्हणजे 32 प्रभागापैकी मला वाटतं कमीत कमी 28-29 वॉर्डामध्ये हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळं हा खूप गंभीर स्वरूपाचा आमच्या सर्वांचा म्हणजे प्रशासनावर आरोप आहे. कारण आधी राज्य निवडणूक आयोगाने दिलेले जे निर्देश आहेत, आदेश आहेत, त्या आदेशाच्या अनुषंगाने यांनी काम न करता चुकीच्या पद्धतीने मतदार याद्या फोडलेल्या आहेत. ज्या पद्धतीने आज खरे हे या मतदारांच्या ह्याच्यामध्ये सांगणं योग्य नाहीये, परंतु ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन झाला ऑफिसमध्ये बसून डोळे बंद करून, त्याच पद्धतीने ह्या मतदार याद्या पण बनवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा या जनतेवर, नागरिकांवर घोर अन्याय होत आहे. खरं पाहता लोकशाहीच्या अनुषंगाने मतदानाचा हा पवित्र हक्क आहे, मतदान बजावण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो हिरावून घेण्याचा अधिकार या लोकशाहीमध्ये कोणाला नाहीये. आणि महापालिकेने एवढी मोठी घोड चूक केलेली आहे. त्यामुळे त्यांनी त्या बॉर्डरवर जाऊन तशा प्रकारच्या मतदार याद्या फोडलेल्या नाहीयेत. एकाच वॉर्डातल्या मतदार फोडत असताना 3-3 प्रभागामध्ये टाकले गेले आहेत किंवा एका मतदार दुसऱ्या वॉर्डातल्या पण टाकले गेले आहेत. म्हणजे 1,500, 2,000, 2,500 असे दुबार नावं तर आहेतच आहेत, 95,000 पेक्षा जास्त दुबार नावं त्यामध्ये आलेली आहेत. मृत व्यक्तींची नावं अनेक वेळा फॉर्म भरून दिले, मृत्यूचे दाखले लावून दिलेले आहेत, तरी सुद्धा ती नावं कमी झालेली आहेत. दुसरी गोष्ट अशी पण आहे त्यामध्ये की समजा एखाद्या मतदारसंघामध्ये 54,000 नावं आहेत, समजा मतदार आहेत, तर 54,000 मतदारापैकी त्यातले काहीतरी 2-2.5 हजार मतदार त्या प्रभागातले जुने जे लोक गेले 25-30 वर्ष मतदान करतात अशा लोकांची नावं तिथनं गायब करून दुसरे 2-2.5 हजार नावं टाकून मात्र संख्या तिथे एकसारखी दाखवण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. हे सर्व हेतुस्पर्धेवर केले का ही पण शंका निर्माण होत आहे, परंतु हे सर्वच वॉर्डामध्ये झाले नाही. त्यामुळं ह्याचा फायदा कुठल्या विशिष्ट राजकीय पक्षाला होणार आहे का नाही, तर हा खरं पाहता मतदाराचा हक्क हिरावून घेण्याचा प्रकार आहे. मतदारावर खरं पाहता त्यांचा एक फंडामेंटल राईट जो आहे तो फंडामेंटल राईट हिरावून घ्यायचा कोणाला अधिकार नाहीये. त्यामुळं प्रशासनाने केलेली चूक, जी चूक त्यांनी स्वतः केली आहे ती त्यांनी दुरुस्त करावी. त्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त 7 दिवसाचा अवधी दिलेला आहे आणि 7 दिवसाचा अवधी देत असताना त्यांनी हार्ड कॉपी दिलेल्या आहेत. हार्ड कॉपी देत असताना खरं पाहता एक विक्री करण्याचा आणि पैसे गोळा करण्याचं काम महापालिकेने केलेलं दिसतंय. सॉफ्ट कॉपी जर दिली असती किंवा जे PDF अवेलेबल केलेले आहे त्या PDF मध्ये सर्च इंजिन नाहीये, त्यामध्ये त्याला नाव आपलं सर्च करता येत नाही. आता त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी
आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जावं आणि त्या वेबसाईटवरनं लिंक घ्यावी, त्या लिंकवरनं नाव शोधावं. त्या लिंकच्या अनुषंगाने समजा नाव शोधायचं झालं तर योगेश भल हे नाव दिसू शकतं. योगेश भलचं नाव पिंपरीमध्ये दिसेल, त्याचा काहीतरी क्रमांक दिसेल, परंतु तो क्रमांक आणि पिंपरी मधलं नाव तो संत तुकाराम नगरच्या 20 प्रभागामध्ये कसा येणार, त्याचा सिरियल नंबर कसा असणार आहे, हे आयुक्तांनीच आम्हाला शोधून दाखवावं. त्यामुळं अशा पद्धतीची घोडचूक केलेली आहे. त्याला सर्च इंजिन पण दिलेले नाहीये, नाव सर्च करण्याची सुविधा पण दिलेली नाहीये. त्यामुळे ते आता म्हणतात की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जा, त्यांनी पण काय होणार नाहीये. आणि एखादा सुशिक्षित माणूस आपल्या घरात बसून, कारण टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे, ऑनलाईन सगळी कामं होत आहेत. लोक ऑनलाईन बसून घरी बसून काम करतायत, हप्त्यातनं 1-2 दिवस कामाला जातात. म्हणजे आज ज्या वेळेला मीडिया असेल किंवा टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स असताना अशा पद्धतीचं गलिच्छ काम महापालिका करते हे दुर्दैव आहे. तर महापालिकेने हे वेबसाईट देताना व्यवस्थित द्यायला पाहिजे होती, त्याच्या सॉफ्ट कॉप्या व्यवस्थित द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्याला बाकी सर्व गोष्टीच्या मतदाराला सहजरित्या आपलं नाव कुठं आहे शोधता यायला पाहिजे. जर काही त्रुटी झाली असेल तर ती त्रुटी त्याला दूर करता यावी. या व्यतिरिक्त ज्या त्यांनी चुका केल्या, उदाहरणार्थ समजा माझ्या वॉर्डातले 400 नावं नेहरूनगरमध्ये गेली, आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं, तर ती दुरुस्ती त्यांनी स्वतः केली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त म्हणतात की नाही, त्या 400 लोकांचे फॉर्म भरा, त्या 400 लोकांचे आधार कार्ड जोडा, त्या 400 लोकांचे लाईट बिल जोडा, त्या 400 लोकांचे पुरावे जोडा आणि त्या माणसाने व्यक्तिशः तिथे यायचे. आता हे कसं शक्य सांगा तुम्ही मला, या 7 दिवसामध्ये कोण शोधणार, कोणाला माहितीये. जो मतदार राजा गेले 25 वर्ष मतदान करतोय, त्याचं नाव अचानक काय होणं कसं होऊ शकतं, ते कोण करू शकतं, ते कोणाला तो अधिकार आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या घोरचूक त्यांनी केलेल्या आहे, मतदारांना अन्याय केलेला आहे, तो प्रशासनाने स्वतः दुरुस्त करावा. राज्य निवडणूक आयोगाला तशा प्रकारचा मेल पाठवलेला आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना त्या प्रकारचा मेल पाठवलेला आहे, पत्र दिलेलं आहे, आयुक्त हार्डिकर साहेबांना त्याचं पत्र दिलेलं आहे. तर माझी विनंती आहे की लोकशाही जिवंत ठेवण्याच्या अनुषंगाने मतदानाचा पवित्र हक्क हा मतदाराला भेटलाच पाहिजे, या भूमिकेची आम्ही सर्वजण ठाम आहोत. आणि त्यासाठी आम्ही आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये सर्व वाहिनींना, सर्व मीडियाला, सर्व प्रिंट मीडियाला, सर्व पत्रकारांना नम्र विनंती आहे की आपण मतदारांना जागृत करावं, मतदारांना पण आवाहन करावं की तुम्ही त्यांचं नाव, आपलं नाव आपापल्या यादीमध्ये शोधून घ्यावं. नसल नाव सापडत तर त्या भागातल्या प्रतिनिधींशी त्यांनी संपर्क साधावा आणि मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याच्या अनुषंगाने त्यांनी या मतदार यादीमध्ये जाऊन आपण नाव आपलं आहे का नाही व्यवस्थित पाहावं आणि त्याच्या प्रकारचं त्यांचं नाव पुन्हा त्यामध्ये येण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावा.